आपण मखमालाबाद रोडवर आहोत आणि महादेव कॉलनीच्या समोर आहोत आणि या ठिकाणी सध्या वृक्ष लावण्याचे झाडं लावण्याचे काम चालू आहे। सध्या नाशिकमध्ये तपोवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 1800 वृक्ष तोडण्यात येणार आहेत। त्यामुळे सध्या वृक्षप्रेमी नाराज आहेत आणि त्याचप्रमाणे संपूर्ण नाशिककर देखील नाराज आहे, कारण की साधुग्रामसाठी तपोवनातली जी जागा आहे ती आरक्षित करण्यासाठी सध्या प्रशासन या ठिकाणचे वृक्ष तोडणार आहे आणि हे वृक्ष तोडून परत नवीन ठिकाणी देखील त्यांना लावण्याचा त्यांचा विचार आहे। परंतु सध्या नाशिककरांचा विरोध, त्याचबरोबर मध्ये सयाजी शिंदे येऊन गेलेले आहेत कलाकार, त्याचप्रमाणे कवी येऊन गेलेले आहेत, त्याचप्रमाणे वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी सर्वांचाच विरोध आहे आणि हा विरोध सध्या जास्त मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याला पर्याय म्हणून सध्या जे कुंभमेळा मंत्री आहेत गिरीश महाजन आणि प्रशासन जिल्हाधिकारी यांनी 15,000 जे झाडं आहेत हे आंध्र प्रदेशमधून आणलेली आहे आणि ती सातपूरच्या फाशीचा डोंगर तसंच हा मखमालाबाद येथील हा ओपन पॅलेस या ठिकाणी हे वृक्ष लावण्याचे काम सध्या चालू आहे। त्यासाठी जवळपास या ठिकाणी 3 ते 4 फुटाचा खड्डा करण्यात आलेला आहे, त्यामध्ये माती टाकण्यात आलेली आहे, थोड्याफार प्रमाणात खत टाकण्यात आलेलं आहे। जवळपास 15,000 वृक्ष या ठिकाणी लावणार आहे आणि तपोवनामध्ये जवळपास 10-12 वर्षापासून जी वृक्ष आहे जी अक्षरशः लहानची मोठी झालेली आहेत, ती आयती मोठी झालेली वृक्ष त्या ठिकाणी तोडण्यात येणार आहे। त्यामुळे सध्या नाशिककरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान हा नवीन वृक्ष लावणे हा नक्कीच पर्याय नाही आहे, कारण की तपोवनातील वृक्षतोड ही थांबली पाहिजे असा ठाम नाशिककरांचा आणि साधू संतांचा देखील वृक्षतोडीला विरोध आहे। सुंदर नाशिक, हरित नाशिक आणि हे हरित नाशिक ठेवायचं असेल तर तपोवनातली वृक्षतोडी थांबलीच पाहिजे, कारण की आता जे आयतं वृक्ष आलेलं आहे, जे वृक्ष मोठ्या प्रमाणात नाशिककरांना ऑक्सिजन देत आहेत, ऑक्सिजन देणारे जे उत्पन्न देणारे म्हणजे जे ऑक्सिजन देणारे जे वृक्ष आहेत ते तोडून हे नवीन वृक्ष लावायचे, परत ही 10-12-15 वर्ष वाट बघायची, त्यानंतर याद्वारे वृक्ष वाढणार आणि ऑक्सिजन भेटणार। हे जे होतंय सरकारतर्फे प्रशासनातर्फे याच्या विरोधात देखील नाशिककर रस्त्यावर उतरणार आहेत आणि वृक्षप्रेमी देखील नाराजी दाखवलेली आहे। नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्र।